मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 13 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 12 जानेवारी, ऑप्शन बी 13 जानेवारी, ऑप्शन सी 14 जानेवारी, ऑप्शन डी 15 जानेवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 12 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. भारतीय हवामान विभाग IMD ची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1875, ऑप्शन बी 1885, ऑप्शन सी 1975, ऑप्शन डी 1985. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1875. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी इंडोनेशिया, ऑप्शन डी दक्षिण कोरिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. सध्या पृथ्वी जवळून जात असलेल्या एक्स्टरॉइडचे नाव काय आहे? ऑप्शन ए 787 एलिंडा, ऑप्शन बी 887 एलिंडा, ऑप्शन सी 788 एलिंडा, ऑप्शन डी 878 एलिंडा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 887 एलिंडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए प्रभतेज सिंग, ऑप्शन बी अचल कुमार ज्योती, ऑप्शन सी जय शहा, ऑप्शन डी देवजीत सेकिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी देवजीत सेकिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए प्रभतेज सिंग, ऑप्शन बी अचल कुमार ज्योती, ऑप्शन सी जय शहा, ऑप्शन डी देवजीत सेकिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए प्रभतेज सिंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. कोची जल मेट्रोच्या यशानंतर पर्यावरणपूरक या नव्या जलवाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 20. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 18. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 12 जानेवारी, ऑप्शन बी 13 जानेवारी, ऑप्शन सी 14 जानेवारी, ऑप्शन डी 15 जानेवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 15 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे? ऑप्शन ए 100वा, ऑप्शन बी 125वा, ऑप्शन सी 150वा, ऑप्शन डी 50वा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 150वा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. लेबनॉन देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? ऑप्शन ए जोसेफ आऊन, ऑप्शन बी मिशेल सुलेमान, ऑप्शन सी गेब्रॉन बासिल, ऑप्शन डी नबीह बेरी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जोसेफ आऊन. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए स्वामी विवेकानंद, ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन सी स्वामी रामानंद तीर्थ, ऑप्शन डी भगतसिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए स्वामी विवेकानंद. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासाचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? ऑप्शन ए 6.1, ऑप्शन बी 6.2, ऑप्शन सी 6.3, ऑप्शन डी 6.4. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6.4. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. केंद्र सरकारने साठ्यासाठी किती दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 28, ऑप्शन डी 30. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 30. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला कर महसुलातून किती कोटी रुपये मिळाले होते? ऑप्शन ए 69,770, ऑप्शन बी 69,690, ऑप्शन सी 69,077, ऑप्शन डी 69,707. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 69,770. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. विविध कर रूपाने गोळा होणाऱ्या महसुलातून राज्यांना 15व्या वित्त आयोगाच्या शिफारीनुसार किती टक्के रक्कम दिली जाते? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 41, ऑप्शन सी 42, ऑप्शन डी 43. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 41.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉकिंग केले आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 0. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. 15 जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूंचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात? ऑप्शन ए मिल्खा सिंग, ऑप्शन बी सचिन तेंडुलकर, ऑप्शन सी खाशाबा जाधव, ऑप्शन डी लढा अमर सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन सी खाशाबा जाधव. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2028, ऑप्शन सी 2032, ऑप्शन डी 2035. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2035. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे? ऑप्शन ए 1 फेब्रुवारी 2025, ऑप्शन बी 1 मार्च 2025, ऑप्शन सी 31 मार्च 2025, ऑप्शन डी 1 एप्रिल 2025. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1 फेब्रुवारी 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत? ऑप्शन ए 41वे, ऑप्शन बी 43वे, ऑप्शन सी 45वे, ऑप्शन डी 47वे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 47वे. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 17, ऑप्शन डी 19. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 19. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? ऑप्शन ए 550, ऑप्शन बी 703, ऑप्शन सी 802, ऑप्शन डी 750. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 802. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24. दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 12. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 12. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 25. भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चौथा. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचण्यात काही चूक वाटल्यास मला क्षमा असावी.